नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जागतिक राजकारण, व्यापार धोरणे, बँकिंग शिस्त, ऊर्जा सुरक्षितता, शेअर बाजारातील अस्थिरता आणि सोने चांदी यांच्यातील सुरक्षित गुंतवणुकीचे दर हे सर्व मुद्दे वरवर वेगळे वाटले असले तरी प्रत्यक्षात ते एका व्यापक आर्थिक साखळीने एकमेकांशी जोडलेले असतात. एका देशातील न्यायालयीन निर्णयाचा परिणाम हजारो किलोमीटर दूर असलेल्या बाजारावर होऊ शकतो, तर ऊर्जा सुरक्षिततेसाठी केलेले दीर्घकालीन करार हे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या मनोवृत्तीवर परिणाम टाकू शकतात. आजच्या या सविस्तर आणि सलग बुलेटिनमध्ये आपण अमेरिकेतील एका महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयापासून सुरुवात करून भारतीय बँकिंग शिस्त, ऊर्जा धोरण, शेअर बाजारातील पडझड आणि सोनं चांदी यांच्या दरातील चढ उतार या सर्व घडामोडींवर सखोल आढावा घेणार आहोत. अमेरिकेची आघाडीची लॉजिस्टिक कंपनी फेडेक्स हिने अमेरिकन सरकार विरोधात दाखल केलेला दावा हा केवळ शुल्क परतफेडीचा वाद नसून तो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार धोरणाच्या कायदेशीर वैधतेवर थेट प्रश्नचिन्ह उभा करणार आहे. ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षा या कारणावर आधारित काही देशांवरील आयातीवर तातडीचे टॅरिफ लावले होते. यासाठी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट म्हणजेच IEEPA या कायद्याचा आधार घेण्यात आला होता. प्रशासनाचे म्हणणे होते की अमेरिकेच्या आर्थिक हिताचे संरक्षण, वाढती व्यापार तूट नियमित करणे आणि स्थानिक उद्योगांना चालना देणे यासाठी हे उपाय आवश्यक आहे. मात्र सुप्रीम कोर्ट ऑफ युनायटेड स्टेट्स यांनी दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट करण्यात आले की IEEPA अंतर्गत राष्ट्राध्यक्षांना व्यापक स्वरूपाचे व्यापार शुल्क लावण्याचा अमर्याद अधिकार नाही. अमेरिकन राज्यघटनेनुसार कर आणि शुल्क लावण्याचा मूळ अधिकार काँग्रेसकडे आहे. त्यामुळे कार्यकारी शाखेने आपत्कालीन अधिकारांचा वापर करून दीर्घकालीन व्यापार धोरणे आखणे हे सेपरेशन ऑफ पॉवर या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय केवळ कायद्याचे स्पष्टीकरण नसून तो अमेरिकेतील कार्यकारी आणि विधिमंडळ याच्या अधिकार संतुलनाची पुनर्स्थापना करण्याचा टप्पा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर फेडेक्सने आपला दावा युनायटेड स्टेट्स कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड येथे दाखल केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आयात प्रक्रियेदरम्यान भरलेले अतिरिक्त शुल्क कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरल्यास ती रक्कम परत मिळणे अपेक्षित आहे. विश्लेषकांच्या मते हा खटला टेस्ट केस ठरू शकतो. जर निकाल फेडेक्सच्या बाजूने लागला तर इतर बहुराष्ट्र कंपन्यांना, रिटेल चेन, उत्पादन क्षेत्रातील आयातदार आणि तंत्रज्ञान कंपन्यांचं मोठ्या प्रमाणावर दावे दाखल करू शकतात. अशा परिस्थितीत अब्जावधी डॉलरचा संभाव्य परतफेडीचा ताण अमेरिकन सरकारवर येऊ शकतो. राजकीय दृष्टी पाहता हा निर्णय अमेरिका फर्स्ट धोरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या टॅरिफ धोरणावर परिणाम करणारा ठरत आहे. ट्रम्प समर्थकांच्या मते टॅरिफ हे देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार संरक्षणाचे प्रभावी साधन होते, परंतु विरोधकांच्या मते या धोरणामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली, आयात खर्च वाढला आणि ग्राहकांवर महागाईचा ताण पडला. आता न्यायालयीन हस्तक्षेपामुळे भविष्यातील कोणत्याही प्रशासनाला आपत्कालीन आर्थिक अधिकार वापरताना अधिक सावध राहावे लागणार आहे. या निर्णयाचा आर्थिक परिणामही व्यापक असू शकतो. मोठ्या प्रमाणावर परतफेड करावी लागल्यास अमेरिकन अर्थसंकल्पावर तात्पुरता ताण येऊ शकतो. याचबरोबर व्यापार धोरण आखताना काँग्रेसची पूर्वसंमती आवश्यक ठरवण्याची शक्यता आहे. यामुळे धोरण निर्मिती अधिक पारदर्शक होईल, परंतु निर्णय प्रक्रिया तुलनेने संथ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या दृष्टीने मात्र हा स्थैर्याचा संदेश आहे. एकतर्फी टॅरिफ लावण्याचा धोका यामुळे कमी होत आहे. आता प्रश्न उभा राहतो, या अमेरिकन घडामोडीचा भारताशी काय संबंध? जागतिक व्यापारात अमेरिकेची भूमिका नेहमी केंद्रस्थानी आहे. डॉलर मजबूत किंवा कमजोर होणे, टॅरिफ लावले जाणे किंवा हटवले जाणे, न्यायालयीन निर्णयामुळे धोरणांमध्ये बदल होणे या सर्वांचा परिणाम हा उद्योन्मुख अर्थव्यवस्थेवर होतो. जर अमेरिकेत व्यापार धोरणाबाबत अनिश्चितता वाढली तर जागतिक गुंतवणूकदार जोखीम कमी करण्यासाठी सुरक्षित पर्यायाकडे वळतात आणि त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजार, रुपयाचे मूल्य आणि सोने चांदी यांच्या दरावर पाहायला मिळतो. आता वळूया दुसऱ्या बातमीकडे. देशांतर्गत पातळीवर वित्तीय शिस्तीबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांकडून होणाऱ्या मिस सेलिंग या प्रकाराबाबत स्पष्ट इशारा दिला आहे. ग्राहकांच्या गरजांशी विसंगत आर्थिक उत्पादन विकणे हा केवळ व्यावसायिक गैरप्रकार नसून गंभीर गुन्हा मानला जाईल असे त्यांनी ठामपणे सांगितले. वाढत्या डिजिटल बँकिंग आणि लक्षाधारित विक्री संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर हा इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मिस सेलिंग म्हणजे काय? ग्राहकांच्या जोखमीची क्षमता, आर्थिक स्थिती किंवा उद्दिष्ट समजून न घेता विमा, म्युच्युअल फंड, NPS किंवा इतर गुंतवणूक योजना जबरदस्तीने किंवा दिशाभूल करून विकणे. अनेकदा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजुरी दरम्यान बंडल उत्पादने दिली जातात. ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता अटी शर्ती न समजवणे आणि लपवलेले शुल्क आकारणे या तक्रारी वाढत आहेत.
अल्पकालीन महसूल वाढू शकतो, पण दीर्घकालीन विश्वास कमी होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांसाठी मसुदा मार्गदर्शन तत्व जारी केले. ग्राहकांची स्पष्ट संमती, डिजिटल प्लॅटफॉर्मवर पारदर्शक अटी शर्ती, जोखीम प्रकटीकरण आणि तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे या बाबींवर भर देण्यात आला आहे. चुकीची विक्री सिद्ध झाल्यास दंड आणि नुकसान भरपाईची तरतूद असू शकते. अलीकडेच IDFC फर्स्ट बँक संदर्भातील अनियमितता आणि माहिती प्रकटीकरणच्या त्रुटीमुळे शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. ते प्रकरण थेट मिससेलिंगचे संबंधित नसले तरी पारदर्शकतेचा अभाव या ठिकाणी दिसून आला. वित्तीय क्षेत्रातील प्रत्येक घटना शेअर बाजारातील अस्थिरतेला कारणीभूत ठरत आहेत. आता वळूया पुढच्या बातमीकडे. ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मध्य आशियातील संसाधन समृद्ध देश कझाकिस्तान सोबत युरेनियम पुरवठ्याचा नवीन करार करण्यात आला आहे. या करारात जगातील अग्रगण्य उत्पादन कंपनी कझाटॉम्प्रोम सहभागी आहे. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी हा पुरवठा अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीही हजारो टन युरेनियम पुरवठ्याचे करार झाले होते आणि आता नवीन टप्प्यात सहकार्य वाढवले जात आहे. भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट लक्षात घेता इंधन पुरवठ्याचे दीर्घकालीन करार महत्त्वाचे ठरतात. युरेनियम उपलब्धतेची खात्री असल्यास नवीन प्रकल्पांना गती मिळते, वीज पुरवठा स्थिर राहतो आणि औद्योगिक विकासाला चालना मिळते. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आणि जागतिक प्रयत्नामुळे अणुऊर्जा तुलनेचे स्वच्छ पर्याय म्हणून मानले जातात. यामुळे हा करार ऊर्जा सुरक्षा आणि हवामान धोरण या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा आहे. आता वळूया शेअर बाजाराकडे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. BSE सेन्सेक्समध्ये 1300हून अधिक अंकाची पडझड पाहायला मिळाली, तर निफ्टी 50मध्ये देखील 400 अंकांपेक्षा जास्त घसरण दिसली. IT, बँकिंग आणि ऑटो क्षेत्रावर दबाव हा स्पष्टपणे दिसून आला. जागतिक संकेत, संभाव्य टॅरिफ अनिश्चितता, FNO एक्सपायरी पूर्वी पोझिशन स्क्वेअर ऑफ या सर्व कारणांनी विक्रीचा जोर हा वाढला. दरम्यान बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 1070 अंकाची घसरण होऊन तो 82,225 वर बंद झाला, तर निफ्टी 50 देखील 288 अंकांची घट नोंदवून 25,424 वर बंद झाला. आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदाराच्या संपत्तीत लाखो कोटींची घट झाली आहे. अशा वेळी सुरक्षित पर्याय म्हणून सोने चांदी याच्याकडे पाहतात. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर सोन्या चांदीच्या दरात आज सौम्य घसरण दिसली. जागतिक अस्थिरतेमुळे त्यांची मागणी टिकून असली तरी डॉलर मजबूत झाल्यावर किमतीवर दबाव येतो, परंतु भूराजकीय तणाव वाढल्यास सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात तेजी येते. एप्रिल फ्युचर्समधील सोने सुमारे 1,60,680 प्रति 10 ग्राम या दराने व्यवहार करत होते, तर चांदी सुमारे 2,64,000 प्रति किलो पातळीवर ट्रेड करत होते. जागतिक बाजारातील डॉलर मजबूतीमुळे आणि उच्च पातळीवरून नफा वसुलीमुळे दरांवर किंचित दबाव दिसून येत आहे. एकंदरीत अमेरिकेतील न्यायालयीन निर्णय, संभाव्य टॅरिफ बदल, भारतीय बँकिंग शिस्त, ऊर्जा सुरक्षिततेसाठी उचलले पाऊल, शेअर बाजारातील घसरण आणि सोने चांदीतील हालचाली या सर्व घटना एका व्यापक आर्थिक परिसंस्थेचा भाग आहेत. जागतिक धोरणे स्थानिक बाजाराला प्रभावित करतात आणि स्थानिक सुधारणा दीर्घकालीन स्थैर्य निश्चित करतात. आजच्या बुलेटिनमधील घडामोडी आपल्याला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बुलेटिनमध्ये. धन्यवाद.